पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग ना तुम्ही स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा, कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण मी एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे फर्स्ट टाइम, ते पण एक साथ एवढं सगळं मी मागवले, ते पण घर डेकोर करण्यासाठी. आता मला बरेच जण विचारतात ताई तुझं घर जे आहे ते रेंटचं आहे की स्वतःचं आहे, पण मी नेहमी सांगत जाते की माझं घर रेंटचं आहे, आम्ही रेंटनं राहतो म्हणून. सो घर स्वतःचं असो किंवा रेंटचं असो, नेहमी आपल्याला ते टापटीप आणि छान दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. आणि जेव्हापासून मी यूट्यूब स्टार्ट केलं ना तेव्हापासून नेहमी मला असं वाटायचं की व्हिडिओमध्ये घर थोडंसं छान दिसावं म्हणजे आपलं घर दिसण्यापासून आपली पारख जी आहे ना ती लोक करतात. इव्हन आपणही बघा कोणाच्या घरामध्ये गेलो ना, घर नीटनेटकं म्हणजे त्या घरामध्ये कमी वस्तू असू देत पण घर नीटनेटकं स्वच्छ असेल तर आपण त्या व्यक्तीची पारख करतो. पण माझं पण असंच आहे, मी घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. बाळ लहान आहे माझं तरीही मी त्यातून वेळ काढून काय होईना प्रत्येक जिथल्या तिथं गोष्ट ठेवण्याचा प्रयत्न करते. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत, कारण मला थोडंसं ना डेकोर करायचं आहे म्हणून. आता तुम्हाला जो बॅक साईडचा कलर दिसतोय ना, तर हा कलर होता की मग आम्ही जेव्हा आलो ना तर तेव्हा मग हा कलरवर दुसरा कलर आता देणार तरी कसं, आणि द्यायचं असेल ना तर पूर्ण ते मग हे बोलले की पूर्ण तो काढून मग आपल्याला दुसरा कलर द्यावा लागेल म्हणून. आणि तेव्हा मग आमच्याकडे इतका वेळही नाही होता की आम्ही हे सगळं पूर्ण काढून आम्ही जो आहे तो नवीन कलर वगैरे द्यायचा म्हणून. मग तेव्हा आम्ही असं राहू दिलं आणि त्यानंतर मग मी थोडे दिवस गावी गेले, तेव्हा मग ह्यांनी हे 2 वॉल आहेत ना ते कलर करून घेतले होते घरच्या घरीचं, आणि मग देऊ म्हणून मग ते राहूनच गेलं होतं. पण आता थोडंसं मी जेव्हा व्हिडिओ वगैरे करते ना तर हा कलर ना इतका असा व्हिडिओमध्ये उठून म्हणजे हे होत नाही, व्हिडिओ इतके क्लिअर येत नाहीत. त्यामुळेच मग मला थोडंसं असं वाटलं की चला आपण थोडं ना डेकोर करू. डेकोर केलं की कसं व्हिडिओही छान येतात आणि बघणाऱ्यांनाही थोडंसं छान वाटतं, म्हणून मी काही गोष्टी मागवलेल्या आहेत. आणि खरंच क्वालिटी वाईज खरंच खूप छान आहेत, म्हणून म्हटलं चला की तुमच्यासोबत शेअर करू. आणि माझं असं नाही आहे की आता बरेच जण गोष्टी मागवतात आणि त्या शेअर करतात, पण माझं असं नाही, जर गोष्टी छान असतील तरच मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण त्यामध्ये आपण आपले पैसे जे आहेत ते घालून घेतलो म्हणजे एक प्रकारची ती इन्व्हेस्टमेंट केल्यासारखीच असते, आणि इन्व्हेस्टमेंट करायची तर चांगल्या गोष्टीमध्येच करायची. मग प्रत्येक वेळेला असं नाही की आपण खूप सारे पैसे देऊनच ती वस्तू घेतली म्हणजे ती छान असेल असं का नाही. स्वस्तात पण आपण घेतो ती ही वस्तू कधी कधी खूप छान निघते. आणि आपल्याकडे एक आता बघा मिशोवरून बरेच सगळे मागवतात आणि मी पण बऱ्यापैकी मागवते म्हणजे, पण मला असा अनुभव कुठंच आलेला नाही आहे की ते छान प्रोडक्ट नसतात म्हणून. खूप छान असतात, फक्त आपण ना त्याचे रिव्ह्यूज वगैरे बघून घ्यायचे. आणि हेच केलं आहे मी, प्रत्येकाचे रिव्ह्यूज बघून मी ह्या इतक्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी मी चांगल्या असतात त्याही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सो चला तुमचा टाइम न वेस्ट करता तुम्हाला मी एक गोष्टी दाखवते. सगळ्यात तर अगोदर आमच्याकडे माहिती आहे तुम्हाला की बाहेर ठेवायला आमच्याकडे जो आहे तो सिंगल दिवाण आहे. तर दिवाणवर ठेवायला बऱ्याच वेळेला काय व्हायचं ना, मी बेडशीट म्हणजे नॉर्मली त्याच्यावर आतापर्यंत असं एक पण सोफा कवर मी मागवलेला नाही होता, बेडशीटच टाकायची मी, कारण मी हा लहान होता खाताना वगैरे सगळं तो त्याच्यावर सांडायचं आणि काही दिलं ना त्याला सवयच झालेली आहे की तो तिथं जाऊन बसून खायचा. म्हणून मग इतके दिवस मी म्हटलं की तो चला तो थोडासा मोठा झाला ना की आपण मग एक गोष्टी ज्या आहेत त्या मागू. आता त्याला थोडंसं कळतं बा तिथं नाही बसायचं, खालती बसून खायचं. म्हटलं की तो छान खालती बसून खातो. मग म्हटलं चला त्याच्यासाठी अगोदर ना दिवाणसाठी अगोदर जो आहे तो सोफा कवर असतो तो मागूया. आणि बरंचसं सर्च केल्यानंतर मला मग हा जो आहे तो छान वाटला म्हणून मग मी हा ऑर्डर केलेला आहे. आणि ह्याचं जे म्हणजे हे आहे ना ते पण खूप छान आहे, फॅब्रिक म्हणू शकतो किंवा आपण जे कापड म्हणतो ना ते खूप असं जाड आहे आणि रफ आणि टफ पण आपण यूज करू शकतो. कलर पण असा आहे की कलर आहे, त्यामुळे काय पटकन पण घाण होणार नाही आणि दिसायलाही खूप सुंदर वाटतं. मी तुम्हाला घालून दाखवेनच दोन्हीही कसं दिसतं. आणि लेंथ पण खूप छान आहे. आणि हा मला जवळजवळ बसलेला आहे 500 किती तर आहे, 500 समथिंग. तर नेक्स्ट जे आहे तर आता हे घेतलंय तर ह्याच्यासोबत मग कवर पण हवंच ना, पिल्लो कवर. त्यासाठी मग मी ह्या पिल्लो कवर ज्या आहेत त्या ऑर्डर केलेल्या आहेत. ह्या पण खूप छान आहेत, 2 आहेत ह्या. सो त्यानंतरच्या आहे आता ह्याच्याच मॅचिंग मला ना कर्टन्स हवे होते, कारण इथं लावायला मला कर्टन्स हवे होते बऱ्यापैकी ना. इथं दोन्हीकडे कर्टन्स आहेत, पण काय होत होतं ना तेव्हा मी ऑफलाईन घेतला होता. मग हा जो कलर आहे ना हा चॉकलेटी कलर आहे आणि तिकडं आहे तो रेड कलर आहे. मग ते दोन्ही ना थोडंसं मॅच होत नव्हतं आणि माझं असं प्लॅन चाललं ना की थोडंसं कलर वगैरे द्यायचं आणि मग
येल्लो कलर द्यायचा आहे, तर मग येल्लो कलरला मॅचिंग म्हणजे येल्लो छान वाटेल म्हणून मग हे जे आहेत ना हे मी कर्टन्स पण मागवलेले आहेत. आणि कर्टन्सची क्वालिटी खरंच खूप छान आहे. तुम्ही बाहेर कुठंही जा इतक्या रेटमध्ये मला वाटतच नाही की कर्टन भेटतील म्हणून. जवळून बघू शकता तुम्ही, कॉटनमध्ये प्युअर कॉटन असतं ना ते आहेत. आणि लेंथ तर पूर्ण म्हणजे आपण डुअरला पण लावू शकतो एवढी लेंथ आहे याची. आणि दोन्ही खरंच खूप छान आहेत हे बघा. आणि असे ह्याला गोंडे पण आहेत. इवन आपण काय करू शकतो, जर तुमच्याकडे पण सिंगल बेड असेल म्हणजे आमच्यासारखा, तर तुम्ही त्याच्यावर पण हे बेडशीट म्हणून पण ॲक्च्युली सोफा कवरसारखंच दिसतं. सो तेही आपण यूज करू शकतो. खरंच खूप छान आहे. मला सगळ्यात जास्त म्हटलं ना की हे आवडलं, कारण फक्त 400 रुपयाला आहे आणि 2 आहेत असे सेम. सो हे बघा. सो हे असे आहे, तुम्हाला लावल्यावर ते दिसतीलच, पण आत्ता नाही लावू शकत. जेव्हा हे सगळं कलर होईल ना तेव्हाच मी लावणार आहे. पण चला मी तुम्हाला आत्ता दाखवून ठेवते आणि जेव्हा लावेन तेव्हा तुम्हाला दिसायलाच. नेक्स्ट जे आहे ते आहे वॉलपेपर. म्हणजे वॉलपेपर, तर हा जो आहे हा मी वॉलपेपर मागवलेला आहे. आता हा वॉलपेपर मी का मागवलेत मला, कारण मला थोडंसं टी व्ही वगैरे जे आहे ना ते सगळं चेंज करून घ्यायचं आहे. म्हणजे टी व्ही जो आहे तो इकडच्या साईडला ठेवायचा आहे आणि त्याच्या पाठीमागे हा वॉलपेपर मला लावायचा आहे. म्हणजे थोडंसं ना उठून दिसतं असं, आणि त्यावर थोडंसं काही आणखी थोडेसे डेकोरेटिव्ह आयटम आहेत जे की मी मागवेन. आणि ते मला असं ठेवून पूर्ण एक जी वॉल आहे ना ही पूर्ण डेकोर करून घ्यायची आहे. त्यासाठीच मग म्हणून मग मी हा जो आहे वॉलपेपर मागवलेला आहे. आता बऱ्यापैकी खूप मोठा आहे हा वॉलपेपर, असं मला असं वाटतं की बऱ्यापैकी पुरला जाईल म्हणून. मला नाही तर खूप टेन्शन होतं येस तोपर्यंत की म्हणजे केवढा येतो. आता अर्धा झाला तर मग परत ऑर्डर करावं लागेल, परत मग तो राहिलेला वेस्ट होईल म्हणून. पण मला असं बऱ्यापैकी वाटतं 1000 सेंटीमीटर आहे. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी एका वॉलला ना त्या पुरला जाईल. सो हा एक जो आहे तो मी वॉलपेपर मागवलेला. एक प्लांट आहे, सो ते मागवले मी. तर हे ना सगळं लावावं लागेल त्याला. हे त्याची लिप्स वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायसाठी हे पण आहे असं. सो हे मी तुम्हाला आता लावून दाखवते. विहान झोपलंय ना म्हणून मला हे सगळं एवढ्या आराममध्ये करायला भेटतं, नाही तर विहान जागा असताना सो मला ह्याच्यामधलं काहीच करायला भेटलं नसतं. सो विहान झोपलाय म्हणून हे सगळं मला एवढं पॉसिबल आहे. सो बघूया चला आता एक एक ना मी तुम्हाला सगळं दाखवतेच.
सो तर हा जो टी व्ही आहे ना मला तो तिथे लावायचा आहे. आता जसं जसं आता हे माझ्या एकटीच्या हातून तर सगळं काही होणार नाही आहे. जसं जसं ह्यांना वेळ भेटेल तसा मग कलर अगोदर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग वॉलपेपर वगैरे लावून तिथं टी व्ही मग तिथं लावायचा आहे. आणि त्यानंतर मग थोडासा रूमचा जो म्हणजे मी जसं ठरवलं ना तसं त्यामध्ये असं रूमचं थोडंसं मेकओव्हर करायचं आहे. आता जसं ह्यांना वेळ भेटेल ना तसं मी करेन आणि जे जे काय काय करेल सगळं तुमच्यासोबत शेअरच करेन. सो असंच कनेक्ट राहा. छोटंसं अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून पण सगळं किती आनंद भेटतो ना. ह्या अगोदर मी एवढं सगळं नव्हते करत पण यूट्यूबमुळे काय होईना थोड्याशा गोष्टी छान वाटतात अशा सगळ्या करायला आणि थोडंसं घरामध्ये पण फ्रेश वाटतं, छान वाटतं असं थोडंसं. मला मेन म्हणजे हा कलर आवडत नसायचा पण त्यासाठी काही ऑप्शनच नाही होता. करू आता हे कलर वगैरे काही माझ्या एकटीच्या हातून काही नाही होत. जसं आता यांना सगळं वेळ भेटेल तसं मी थोडंसं डेकोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो तुम्ही असंच कनेक्ट राहा आणि जर शॉपिंग आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.